हे बघा आवाज आहे का, बाहेरची लेअर एकदम मस्त क्रंची आहे आणि आतमधून ओपन करून दाखव कशा प्रकारे येते। हे बघा आतमधून एकदम ना सॉफ्ट आहेत, बाहेरची लेअर एकदम क्रंची आणि आतमध्ये पूर्ण सॉफ्ट आहे बघा। आणि आतमध्ये अशी चुरगडला ना, हे बघा कसे मस्त क्रंची आहेत। हे बघा आणि भारे परफेक्ट झालेत ना आपले, एकदम मस्त व्यवस्थित म्हणजे असा वडा रेडी झालेला आहे। आणि हातावरती बनवण्याची ना एकदम साऊथ इंडियन पद्धत आहे। आपला वड्यांबरोबर सांबार असणार आहे आणि बघा कसा भटमटीत दिसतोय, एकदम मस्त। काश्मीरी मिरची सुद्धा घातलेली आहे, तर मस्त तडका लागलाय त्याला। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन पद्धतीमध्ये मेदू वडे, म्हणजे बाहेरून एकदम क्रंची कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट, आणि त्यासोबतच ना आपण सांबार सुद्धा बनवणार आहोत। तर दोन्ही रेसिपी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि मंडळी खूप जणांचे ना म्हणजे घरी असे मेदू वडे बनवताना परफेक्ट बनत नाही किंवा खूपच जास्त ऑइली होतात। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही टिप्स ट्रिक्स सांगणार आहोत, जेणेकरून अशा पद्धतीमध्ये तुम्ही जर मेदू वडे बनवलात ना तर तुमचे मेदू वडे एकदम हॉटेल स्टाईल साऊथ इंडियन पद्धतीमध्ये परफेक्ट बनतात। तर मंडळी आज खास करून तुम्हाला आई मेदू वड्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर वडे बनवण्यासाठी ना आपल्याला ही इकडे उडदाची डाळ लागणार आहे। तर आई तू किती उडदाची डाळ घेतली? मी नाही अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे, आताच म्हणजे वाण्याच्या दुकानातून आणलेली आहे। अच्छा, तर ती ना आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर इकडे ना आपण ही सर्व डाळ धुण्यासाठी हा टोप घेतलेला आहे। तर याच्यामध्ये ना ही सर्व आता डाळ घालून घेतोय। इकडे पाणी घेतलेलं आहे, सर्व व्यवस्थित ना आपल्याला 2दा-3दा धुवून घ्यायचे आहे। धुवून घेतला ना की म्हणजे व्यवस्थित क्लीन होऊन जाते। काय काय जण म्हणजे दुकानावरून अशीच डायरेक्ट आणून ना ती भिजत घालतात, तसं नाही करायचं। तिथे कशी धूळ वगैरे असते दुकानात, पण 2-3दा धुतली ना तुम्ही तर व्यवस्थित ती क्लीन होऊन जाते। तर इकडे बघताय आपली ना डाळ पूर्ण व्यवस्थित क्लीन करून झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये ना आता आपण पाणी घालून याला भिजत ठेवायचं आपल्याला। काहीतरी पण किती टाइम आपल्याला भिजत ठेवायला लागेल? आपल्याला ना पाऊण ते 1 तास चांगली व्यवस्थित भिजून घ्यायची आहे। काही लोक कशी रात्री भिजत घालतात आणि सकाळी करतात, तसं आपल्याला करायचं नाही। कारण ते कसं रात्री भिजत घातले ना की ते ना वडे ना डाळ म्हणजे खूप भिजते आणि त्याच्यात पाणी पाणी होतं आणि वडे मग कसे बनवाय गेले की तेलकट असे वायली होतात। तर ते टाळण्यासाठी ना आपल्याला फक्त ना अर्धा पाऊण किंवा जास्तीत जास्त 1 तास डाळ भिजत ठेवायची। तर आता पूर्ण 1 तास कंप्लीट झालेला आहे आणि आपली डाळ बघताय पूर्ण ना भिजून रेडी झालेली आहे। बघताय बघा 2 तुकडे ना सहज होत आहेत, म्हणजे पूर्ण आपली चांगली भिजलेली आहे डाळ। आणि ही डाळ ना आपण शक्यतो ना साध्याच पाण्यात घालायची भिजत, गरम किंवा कोमट पाण्यात नाही घालायची, नाही तर त्याचा ना चिकटपणा असतो तो जातो। आपल्याला कसा पिठाला चिकटपणा राहिला पाहिजे, म्हणजे आपले मेदू वडे व्यवस्थित आपल्याला बनवता येतात। आता इकडे ना जो सर्व पाणी येतो आम्ही व्यवस्थित गाळून घेतोय, खाली ना अशी चाळण ठेवलेली आहे, पूर्ण पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं। आता इकडे ही डाळ आपल्याला मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। तर हा इकडे ना आपण लहान मिक्सरचा भांडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ना आपल्याला 3 ते 4 चम्मच म्हणजे आतमध्ये घालून घ्यायचं आहे। जास्त पूर्ण भरायचं नाही, नाहीतर काय होतं आपल्याला ना व्यवस्थित बारीक करायला जमत नाही बघ। इतक्या मात्रामध्ये आपल्याला व्यवस्थित बंद करून आपल्याला ते मिक्सर मध्ये व्यवस्थित वाटून घ्यायचंय। तर इकडे बघताय आपली ना पूर्ण डाळ व्यवस्थित बारीक करून झालेली आहे। बारीक म्हणजे ना आपल्याला जाडसर ठेवायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्याची गरज लागणार नाही ना। पाणी मी अजिबात घेतलेला नाही, आणि जर तुम्हाला वाटलंच ना असं पाण्याची कमतरता कमी असली तर मग आपण हा पाणी आहे ना डाळीतला तो थोडासा घ्यायचा। आपण जे डाळीतलं मगाशी पाणी गाळून काढलं होतं ना त्या पाण्याचा म्हणजे 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच तुम्ही घालू शकता। आणि आपल्याला जाडसरच व्यवस्थित वाटायचं ना। बघा भराटच आहे जरा, एकदम मऊ नाही, कारण पाणी कसे साफ काढलेलं आहे ना आणि डाळ पण कशी 1 तासात भिजत घातलेली आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित झालंय। आणि कशी आपण जाडसर दळतो ना तेव्हा कसं आपले जे वडे असतात ती बाहेरची कोटिंग क्रंची होते ना, एकदम मस्त तुम्हाला क्रंची वडे पाहायला मिळतील आणि आतमधून एकदम सॉफ्ट झाले पाहिजे। तर अशा प्रकारे ना असा पिठाला हलकासा चिकटपणा आला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला वडे बनवायला मदत होते। तर याच्यामध्ये पाणी आपण अजिबात घातलेलं नाहीये। आई आता सर्व जो वाटलेला ना तिथे टोप घेतलेला आहे, टोपामध्ये काढून घेते आणि पुन्हा याच्यामध्ये सर्व घालून घेते। हा पण कसा मिक्सरचा छोटा भांडा घेतलेला आहे, त्याच्यामुळे 4 ते 5 आपण चम्मच याच्यामध्ये घालतोय। जर मोठाही भांडा असेल तर 7, 8, 10 चम्मच घालू शकतो ना, भांडा असेल त्याप्रमाणे घ्यायचं।
आणि शक्यतो फुल अजिबात भांडा भरायचा नाही, आपल्याला नॉर्मल ठेवायचा म्हणजे व्यवस्थित आपला सर्व डाळ बारीक होईल. अर्धा घेतलाय मी म्हणजे बारीक चांगली व्यवस्थित होते म्हणजे असं. तर इकडे आता आपली सर्व डाळ ना व्यवस्थित वाटून झालेली आहे. आता आपल्याला व्यवस्थित झालं ना फेटून घ्यायचं आहे. बघा आपण हाताचे किंवा पलीच्या साह्याने पण व्यवस्थित फेटू शकता. हाताने ना व्यवस्थित म्हणजे फेटायला मदत होते ना. हाताने चांगले व्यवस्थित आपल्याला मिक्स करायला भेटतो. आणि चांगलं जेवढं आपण फेटून घेऊ ना तेवढी त्याच्यात कशी हवा भरली जाते आणि आपले वडे पण एकदम चांगले मस्त होतात. तर एकदम ना 5 ते 7 मिनिटं आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एकदम ना, जेणेकरून पीठ एकदम हलका होतो आणि आपले वडे एकदम आतमधून सॉफ्ट आणि बाहेरची लेअर क्रंची होते. बघा जेवढं हलकं होईल ना तेवढं हलकं करून घ्यायचंय. हे कसं पीठ ना उडदाचं पूर्ण घट्ट असतं त्याच्यामुळे ही स्टेप ना थोडीशी आपल्याला डिफिकल्ट होते. म्हणजे फेटताना ना तुम्हाला हाताने जर जमत नसेल तर पलीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. जरही आपल्याला फेटायला जमत नसेल त्याच्यामध्ये सोडा टाकला तरी चालेल ना. तर मग नंतर तुम्ही मग सोडा टाकू शकता. मग सोड्याने कसं ऑटोमॅटिक ते व्यवस्थित होऊन जातं. तर आता ना आपला व्यवस्थित बघताय फेटून झालेला आहे आणि आता पीठ बघा केवढा आपला हलका झालेला आहे पूर्वीपेक्षा. पूर्वी कसा होता आणि आता बघा एकदम असा फुगीर झालेला आहे पीठ. तर इकडे ना ह्याच्यामध्ये आता आपण 1 चमच मीठ घालून घेतोय. आपण सेंधा नमक ह्याच्यामध्ये वापरतोय. मीठ ह्याच्यामध्ये मिक्स केला ना की ऑटोमॅटिक आपल्या पिठाला हलकासा पाणी सुटायला लागतो आणि आपला पीठ ना थोडासा सैल होत जातो. आणि अशाच प्रकारे पीठ आपल्याला वड्यांसाठी लागणार आहे. आई आता सर्व व्यवस्थित एकजीव करून घेते. तर इकडे ना आपलं पीठ व्यवस्थित फेटून झालेलं आहे आणि पीठ व्यवस्थित फेटलाय ना तो चेक करायची पण पद्धत असते. आता आपण पिठाचा एक गोळा घेतलेला आहे हातावर अशा प्रकारे घ्यायचा आहे आणि इकडे पाणी घेतलंय त्याच्यावरती ना हलकासा असं आपल्याला सोडायचं आहे. बघा बघा हा वरती असं तरंगायला लागला ना की आपण समजायचं आपलं पीठ व्यवस्थित फेटून झालेलं आहे. बघा असं पाण्यावरती वरती तरंगतंय आणि पीठ व्यवस्थित झाला नसला तर खाली तो तळायला लागतो ना. मग पीठ व्यवस्थित नसला ना झाला की तो खाली जाऊन बसतो आणि व्यवस्थित झाला ना आपला फेटून की हा बघा कसा तरंगतोय. आणि जर तुमचं असं पीठ तळाला जाऊन टेकत असेल ना तर आपल्याला व्यवस्थित परत फेटायला लागेल ना. परत मध्ये आपल्याला व्यवस्थित फेटायला लागेल. म्हणजे आपलं पीठ कसं व्यवस्थित परफेक्ट बनलेलं आहे. असं पीठ तरंगायला पाहिजे म्हणजे पूर्ण पीठ ना आपला व्यवस्थित हलका झालेला आहे. बघा अशा प्रकारे हलका झाला पाहिजे पीठ. तर इकडे ना आता आपण मेदूवडे तेलात तळायला घेतो. इकडे पीठ आपलं व्यवस्थित रेडी झालेलं आहे आणि इकडे कढईमध्ये आपण तेल तापत ठेवला होता. मस्त तेल बघा कडकडीत तापलेलं आहे. तर आई ना आता सर्व वडे बनवायला सुरुवात करते. हाताना ना अगोदर आपल्याला व्यवस्थित असं पाणी लावायचंय म्हणजे कसं त्या हाताला चिटकणार नाही जास्त. अशा प्रकारे ना एक गोळा घ्यायचा आपल्याला. हे बघा असा गोळा केला ना की हातावर व्यवस्थित तो थापून घ्यायचा. हलकासा थोडासा थापला ना की मध्ये त्याला व्यवस्थित होल करायचं. बघा अशा प्रकारे होल करायचंय. असं पाण्याचा जरा हात घ्यायचा. व्यवस्थित म्हणजे असा वडा रेडी झालेला आहे. आणि हातावरती बनवण्याची ना एकदम साऊथ इंडियन पद्धत आहे. साऊथ इंडियनला अशाच प्रकारे हे सर्व मेदूवडे बनवले जातात. तर इकडे आता आपण तेलामध्ये सोडतोय वडा. तेल पण इकडे मस्तच आपल्याला ना त्याच्यामुळे आपला वडा एकदम भारी फ्राय होईल. अशा ना प्रकारे एक एक करून आतमध्ये सोडायचे. आता इकडे दुसऱ्या आईने बनवायला चालू केले. एकदम हातावरती ना तुम्हाला एका हातात नसेल जर तर 2 हात घ्यायचे आणि पटपट असे बनवून सोडायचे. बघा आम्ही ना अशा प्रकारे एकदम छोट्या साईज मध्येच बनवतोय. छोट्या साईज मध्ये बनवला ना परफेक्ट तुम्हाला व्यवस्थित तळायला पण मिळतील. पटपट ना टाकत जायचं. तेल कसं मस्त तापलेलं आहे. हे बघा आपल्याला ना अशा प्रकारे ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. हे बघा एकदम मस्त कलर आलेला आहे आपल्या मेदूवड्याला. आणि मेदूवडे तळताना ना आपल्याला गॅस म्हणजे एकदम फास्टच ठेवायची आहे कारण ह्याच्यामध्ये ना पाण्याची मात्रा खूपच जास्त असते आणि स्लो गॅस ठेवली ना तर बाहेरची लेअर शिजते आणि आतमध्ये पूर्ण असेच राहतो. त्याच्यामुळे पाण्याची वाफ होऊन ना ते वडे फुटायला लागतात. त्याच्यामुळे आपल्याला गॅस नेहमी फास्ट ठेवायचे. आता बघते मस्त आपले सर्व मेदूवडे तळून झालेले आहेत. बघा असं मस्त त्यांना कलर आलेला आहे. थोडासा ना आता वरती नितळत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरे सोडून घेऊया. हे आपण कसे कोंबडी वडे बनवतो ना तशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित त्या हातावर अशा प्रकारे थापून घ्यायचे आणि मध्ये होल करायचे. एकदम सोपी पद्धत आहे. इकडे सर्व रेडी झालेले आहेत. तिकडे आपण काढून घेतो. हे बघा एकदम मस्त कलर आलेला आहे.
तर इकडे ना आपल्याला सांबार बनवायचा आहे, तर सांबार बनवण्यासाठी ना हा इकडे आपल्याला सर्व सामग्री लागणार आहे. आई तू डाळ कोणती घेतली? मी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ ना मी 15 मिनिटं भिजत घातलेली आणि आता तिला धुवून घेतली आहे. तर इकडे ना आपल्याला काही गोष्टी सर्व फोडणीला लागणार आहेत आणि काही गोष्टी आपल्याला ह्याच्यामध्ये पण घालायचं आहे सांबार मध्ये. तर हे काय काय किती मात्रामध्ये घेतलंय? आता मी इथे ना शेवग्याच्या 2 शेंगा घेतलेल्या आहेत. इथे 2 छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत आणि 1 तुकडा भोपळा घेतलेला आहे आणि 2 छोटी टमाटर घेतलेले आहेत. इथे 1 मोठा कांदा घेतलेला आहे फोडणीला. इथे कढीपत्ता घेतलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला फोडणीला लसूण पण लागेल ना. तर इकडे ना आपण कुकर मध्ये सर्व डाळ घालून घेतलेली आहे सांबारसाठी. तर याच्यामध्ये सर्व पाणी घालून घेते आणि आपल्याला ना व्यवस्थित कुकर वरती शिजायला ठेवायचं. इकडे 1 चम्मच आपण हळद घालून घेतोय, 1 चम्मच मीठ घालून घेतोय. थोडासा ना तेल घालून घेते म्हणजे पाणी ना आपला ओतून नाही जात. आपल्याला ना 3 शिट्ट्या होईपर्यंत कुकर असं ठेवायचा आहे. तर इकडे आपण आता फोडणी द्यायला घेतोय. कढीमध्ये तेल घालून याच्यामध्ये आपण 1 चम्मच राई घालून घेतोय. 7-8 लसणीच्या पाकळ्या घातले, काश्मीरी मिरची, इकडे कढीपत्ता आहे, 1 चम्मच जिरा घालतोय. हा कांदा घालून घेतलाय. इकडे सर्व गोष्टी व्यवस्थित परतवून घेतलेल्या आहेत. शेवटी आपण टोमॅटो घालून घेतोय. इकडे याच्यामध्ये ना आता आपण 2 चम्मच घरगुती मसाला घालून घेतोय. हा इकडे ना आपला एव्हरेस्टचा सांबार मसाला आहे, तो घालून घ्यायचा आहे. 2 चम्मच जवळपास सांबार मसाला घालायचा आहे. 1 चम्मच याच्यामध्ये हळद घालून घेतोय. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचंय. इकडे आपण शेवग्याच्या शेंगा सर्व घालून घेतोय. 2 शेवग्याच्या शेंगा कटिंग करून घेतल्या होत्या आणि शेवट्या भोपळा घालतोय. इकडे ना कंपल्सरी आपल्याला सांबार मध्ये भोपळा घालायचा आहे, म्हणजे कसं आपला सांबार एकदम हलकासा ना घट्टपणा येतो. त्याच्यानंतर शेवटी आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे. सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. पाणी घालून घेतोय. थोडा शिजाय पुरता पाणी घालायचं आपल्याला. तर इकडे ना याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेतोय. आपण डाळीत सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे कमीच घालायचंय. व्यवस्थित मिक्स करतोय. हलकासा पाणी घालून घेतलेला, त्याच्यासोबतच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. थोडा टाइम नाही याला आता झाकण लावून शिजत ठेवायचंय. इकडे बघताय आपली डाळ ना व्यवस्थित शिजलेली आहे. आपण 3 शिट्टी होईपर्यंत ती शिजत ठेवली होती आणि या सर्व भाज्या वगैरे आपण सर्व वाफवून घेतलेले आहेत. हे बघा मस्त शिजल्यात भाज्या सुद्धा. डाळ ना आपण अशी चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, अशी फुटली पाहिजे डाळ. तर इकडे ना आता ही सर्व डाळ ह्याच्यामध्ये आपण घालून घेतोय. इकडे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायची आहे. आपला वड्यांबरोबर सांबार असणार आहे आणि बघा कसा भटमटीत दिसतोय, एकदम मस्त. काश्मीरी मिरची सुद्धा घातलेली आहे, तर मस्त तडका लागलाय त्याला. हा इकडे ना आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चिंचेचं पाणी सुद्धा घालून घेतोय, म्हणजे कसं हलकासा आपल्याला ना सांबाराला आंबटपणा येतो. हा इकडे ना थोडासा गोड आपण किसून सुद्धा घातलेला आहे ह्याच्यामध्ये. आपला जो चिंचेचा आणि गुळाचा कॉम्बिनेशन आहे ना, तो 1 नंबर असतो. हलकासा ना आपल्या सांबारला आंबट आणि गोडपणा येतो. तर इकडे बघताय आपले ना मेदू वडे मस्तपैकी रेडी झालेले आहेत. बघताय केवढे भारी दिसत आहेत. आणि इकडे ना हा आपला सांबार पण रेडी झालाय बघा. एकदम मस्त गरमागरम आहे. मिक्स करून घेतोय बघा, एकदम वाफ येत आहे. याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी एकदम परफेक्ट प्रमाणात घातलेल्या आहेत आणि मस्त दिसतोय. आणि आपले वडे पण एकदम मस्त क्रंची झालेले आहेत. तुम्हाला दाखवतो, हे बघा आवाज आहे का. बाहेरची लेअर एकदम मस्त क्रंची आहे आणि आतमधून ओपन करून दाखव कशा प्रकारे येते. हे बघा आतमधून एकदम ना सॉफ्ट आहेत. बाहेरची लेअर एकदम क्रंची आणि आतमध्ये पूर्ण सॉफ्ट आहे. बघा कसे मस्त आपले मेदू वडे झाले आणि आतमध्ये असे चुरगडला ना, हे बघा कसे मस्त क्रंची आहेत. हे बघा आणि भारे परफेक्ट झालेत ना आपले, एकदम मस्त. आपण बाहेर कुठे पण हॉटेलामध्ये गेलो ना, कशा प्रकारे असतात परफेक्ट तशाच प्रकारे झालेले आहेत. बाहेरचे लेअर एकदम क्रंची आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट झालेले आहेत. तर इकडे ना आपण आता प्लेट मध्ये सर्व मेदूवडे काढलेले आहेत. वरतून सांबार घालून घेतोय बघा. एकदम जबरदस्त, एकदम हॉटेल स्टाईल मध्ये आपण बनवलेले आहेत.
आणि वरती सांबार घातलेला आहे आणि जबरदस्त दिसतात ना मस्त. हा आणि आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेले आहेत ते. इकडे आई ना आता टेस्ट करून बघते कशा प्रकारे झालेले आहेत ते. कसे आहे? मस्त. आणि सांबार पण मस्त झालाय आणि वडं पण मस्त झालंय. चला तर मंडळी आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे आपले मेदू वडे झालेले आहेत ते. एकदम जबरदस्त झालेले आहेत, भारी लागतंय आणि सांबार पण एकदम मस्त झालाय. सांबारला ना हलकासा आंबट आणि गोड पण आहे, त्याच्यामध्ये आपण चिंच आणि गुळ टाकला होता त्याच्यामुळे अशी मस्त चव येते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मेदूवड्याची रेसिपी शेअर केली की कशा प्रकारे तुम्ही घरी सोप्या पद्धतीने एकदम झटपट मेदूवडे बनवू शकता. अतिशय इझी स्टेप आहे आणि सांबार पण आपण दाखवला की कशा प्रकारे बनवू शकता. तर मंडळी तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.